नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत छोट्या सुंदर आणि नाजूक डिझाईनच्या दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवशंकराच्या रांगोळ्या. व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की राहा. रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अशाच नवनवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार, तर त्यानिमित्त आपण स्पेशल अशा रांगोळ्या छोट्याशा पण नाजूक आणि कोणीही सहज काढेल अशाच सोप्या दाखवणार आहोत. चला तर मग बघूया पहिली रांगोळी. तर प्रथमतः आपल्याला एक महादेवाची पिंड असते तो आकार काढून घ्यायचा आहे. बघू शकता ब्लॅक कलरने आपण बरोबर पिंडेचा शेप बनवून घेतला आणि बाजूने दोन अशा व्हाईट कलरने रेषा मारून घेणार आहोत. तर बाजूलाच तीन असे ग्रीन कलरचे डॉट देऊन त्याला एक बेलपत्राचा आकार तयार करून घेणार आहोत. बघू शकता अगदीच डॉट चमच्याच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून त्यांना पानाचा आकार तयार करून घेतला आणि वरून लाईट असा पोपटी कलर आपण त्यावरती स्प्रेड करणार आहोत. तर बरोबर बेलपत्राच्या मधल्या पानावरती आपण शिवशंकराच्या डोक्यावर टिळा असतो त्याप्रमाणे एक 3 व्हाईट कलरच्या रेषा मारून वरून एक रेड कलरची रेषा मारणार आहोत. तर दोन्ही बाजूनी आपण हे सेम बेलपत्रावरती काढून घेतले आणि बरोबर पिंडावरती सुद्धा आपण सेम शिवशंकराचा टिळाच काढलेला आहे. तर वरती पूजा करतात आणि पूजेला सुद्धा बेलपत्र वाहतात त्याप्रमाणे आपण पिंडेवरती एक बेलपत्र दाखवत आहोत. छोटेसेच ग्रीन कलरचे डॉट देऊन ते थोडेसे प्रेस करून काडीने पानाचा आकार तयार करून घेतला आणि जसे पूजामध्ये फुले वाहतात त्याप्रमाणे शिवशंकराला प्रिय असणारे व्हाईट फूल आपण इथे काढत आहोत. तर बघू शकता अगदी सोप्या आणि छोटेसे नाजूक आपण इथे फुले 3 व्हाईट कलरचे फुले दाखवले. तसेच बेलपत्रावरती सुद्धा आपण एक व्हाईट कलरचे फूल दाखवत आहोत आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन आपले फायनल रांगोळीचा लूक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची ही रांगोळी. ही सुद्धा आपण सोमवार निमित्त किंवा डेली यूजसाठी छोटीशी देवघरासमोर तुळशीसमोर काढण्यासाठीची रांगोळी दाखवत आहोत. तर प्रथमतः आपल्याला एक कोन काढून घ्यायचा आहे. बघू शकता आपण रेडीमेड रांगोळी स्टूलच्या साहाय्याने कोणाचा शेप बनवून घेतला आणि वरच्या बाजूला ते राऊंड शेपमध्ये फिरून घ्यायचा आहे. छोटीशीच पण वेगळी आणि नवीन डिझाईनची ही रांगोळी आपण दाखवत आहोत. रोज तीच डिझाईन रांगोळी काढून तुम्हालाही कंटाळा आले असेल तर ही रांगोळी तुमच्यासाठीच खास आहे. आणि बरोबर मध्ये आपण 3 रेषा मारून घेणार आहोत. जसे की तिथेही आपण शिवशंकराचा टिळाच दाखवणार आहोत आणि वरच्या बाजूला एक बेलपत्र काढून घेणार आहोत. बघू शकता 3 व्हाईट ग्रीन कलरचे डॉट देऊन थोडेसे ते प्रेस करून घ्यायची आहेत आणि काडीच्या साहाय्याने बरोबर त्याला पानाचा आकार तयार करून घेतला आणि मधल्या बेलपत्रावरती आपण शिवशंकराचा टिळा दाखवत आहोत आणि खालच्या कोणाच्या मध्ये सुद्धा आपण सेम टिळा दाखवणार आहोत. वरच्या बाजूने एक रेड कलरची रेषा मारून घेतली. तर फांदीवरती आपण छोटी पाने आणि तुरा दाखवत आहोत. बघू शकता अगदीच नाजूक आणि हळूवारपणे ही रांगोळी काढायची आहे. तर सुंदर असा शेप आणि लूक तयार होतो. तर बाजूलाच आपण एक छोटेसे दिलच्या आकारामध्ये फुलाची पाकळी काढून घेतलेली आहेत आणि वरती 3 अशा कळ्या रेड आणि येलो कलरमध्ये दाखवत आहोत. आणि आपण सगळ्याच रांगोळीमध्ये येलो, रेड, व्हाईट आणि ग्रीन कलर नेहमीचे आपले शुभ कलरच यूज करत असतो. रांगोळी तर रोज काढायची असते, घाई गडबड असते, मग काही जास्त रांगोळी काढत बसण्याची गरज नाही. आपले 2-3 शुभ कलर यूज करून सुद्धा सुंदर असा रांगोळीचा लूक तयार होतो. बघू शकता तुम्ही बाजूलाच आपण एक त्रिशूलसुद्धा काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती खाली लेस काढून आपला रांगोळीचा फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची हे रांगोळी. तर इथे रेड कलरची रांगोळी यूज करून आपण सोप्या पद्धतीने फूल कसे काढतात ते दाखवणार आहोत. बघू शकता प्रथमतः एक रेड कलरचा डॉट देऊन बोटाने थोडासा तो प्रेस करून घेतलेला आहे आणि झाकणाच्या साहाय्याने बरोबर त्याला बाहेरच्या बाजूला फिरून पाकळ्यांचा आकार तयार करून घ्यायचा. बघू शकता सुंदर असे राऊंड आकारामध्ये हे
रेड कलरचे फूल तयार होते आणि मध्ये सुद्धा आपण रेड कलरच टाकून घेतला. काडीने किंवा ब्रशच्या पाठीमागच्या साहाय्याने सर्वच पाकळ्या आतमधल्या बाजूला ओढून घेतल्यात. आणि जसे फुलाच्या बरोबर मध्ये येल्लो कलरचे परागकण असतात त्याचप्रमाणे आपण येल्लो कलर टाकून घेतला. येल्लो आणि रेड हे सुंदर कॉम्बिनेशन दिसते. जसे की हळदी कुंकू त्याचप्रमाणे हे फुलामध्ये अगदीच आकर्षक असा लूक येतो. आणि आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्यावरती आपण लाईट असा ब्लॅक कलरने त्या डार्क करून घेतल्या की पाकळ्यांचा आकार कळेल. आणि सर्वच पाकळ्या आतल्या बाजूला ओढून घेतलेल्या आहेत. हे बघू शकता. मध्ये येलो कलर टाकून एक डॉट देऊन घेतलेला आहे. आणि पाकळ्यांवरती जसे की लाईट असा येल्लो आणि व्हाईट कलर स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यामुळे पाकळ्या आणखीन उठाव आणि डार्क सुंदर असा लुक दिसतो. तर बरोबर पाकळ्यांच्या मध्ये आपण एक एक पानसुद्धा दाखवत आहोत. ग्रीन कलरचे मोठे मोठे डॉट देऊन घेतली. त्याच्यावरतीच आपण लाईट असा ऑरेंज कलर थोडासा स्प्रेड करत आहोत. आणि बरोबर ते काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून एक पानाचा आकार तयार होतो. बघू शकता. बरोबर पानाच्या शिरा आपण काढत आहोत. तर सुंदर असा पानाचा शेप तयार झालेला आहे. तर ही मालिका आपल्याला सर्वच पानांवरती करून घ्यायची आहे. नवनवीन रांगोळी डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या राही रांगोळी चॅनलला व्हिजिट करत राहा. कोणत्या रांगोळ्या आवडल्या किंवा नाही आवडल्या त्याही कमेंट करून सांगू शकता. बघू शकता आपला रांगोळीचा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची ही रांगोळी. तर प्रथमतः एक झाकणाच्या साहाय्याने आपण एक अर्धवर्तुळ बनवून घेतले. ही सुद्धा आपण श्रावण महिन्यात स्पेशलच शुभ रांगोळीच काढणार आहोत. तर आजच्या सर्वच रांगोळ्या आपण श्रावणी सोमवार निमित्तच दाखवणार आहोत. तुम्हाला कोणती रांगोळी आवडली किंवा कोणती आवडली नाही तेही सांगू शकता. तर बरोबर अर्धवर्तुळ काढून खालच्या बाजूने आपण रेषा मारून घेतली आणि वर्तुळावरती छोटे छोटे अशा लाईन मारायच्या आहेत. तर त्या आपण पाकळ्या सर्वच पाकळ्या समान आकाराच्या याव्यात त्यासाठी आपण या छोट्या छोट्या रेषा काढून पाकळ्या बनवून घेतल्यात. जसे की एक फुलाप्रमाणे आपण इथे शेप दाखवत आहोत. आणि बाहेरच्या बाजूला आपण एक कळी दाखवत आहोत आणि पाने छोटे छोटे पाने सुद्धा काढून घेणार आहोत. पानामध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. जसे की बेलपत्र असते त्याचप्रमाणे आपण इथे हा शेप दाखवत आहोत. आणि बरोबरच अर्ध सर्कलच्या मध्ये सुद्धा आपण शिवशंभूचा टिळाच काढलेला आहे. घरासमोर एक रांगोळी काढली किंवा मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर आहे तर अगदीच वातावरण आणि मनसुद्धा प्रसन्न होते. तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील तर ह्या छोट्या रांगोळ्या नक्कीच बघा. आणि पाकळ्यांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून वरती एक येल्लो कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या राही रांगोळी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन डिझाईनच्या रांगोळ्यासोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.